नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MBBSचा महाराष्ट्राचा तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि ऑल इंडियाचा सुद्धा तिसरा राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेला होता. यानंतर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची पुढची उत्सुकता आहे की महाराष्ट्राचा MBBS BDSचा राऊंड केव्हा होईल. तर जी काय पूर्वीपासूनची जी काय नियम आहेत म्हणूया आपण त्याला, किंवा जी काय परंपरा आहे त्यानुसार पहिले ऑल इंडियाचा राऊंड होतो आणि नंतर राज्याचा राऊंड होतो. तर त्यानुसार जे तर MCCच्या वतीनं चौथ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे ते ऑलरेडी रिलीज झालेलं होतं. ते नेमकं काय असणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा MBBS BDSचा राऊंड कधी होईल, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता आपल्याला माहिती आहे MBBS BDSचे ऑल इंडियाचे जे MCCच्या वतीनं जे राऊंड कंडक्ट करण्यात आले त्याचे 3 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि आता चौथ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे, ज्याला आपण स्टे राऊंड म्हणतो, त्याचं शेड्यूलसुद्धा ऑलरेडी उपलब्ध आहे. आज 4 नोव्हेंबर आहे आणि आजपासूनच या शेड्यूलला सुरुवात झालेली आहे. हे जे राऊंड असणार आहे हे 4 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 9 नोव्हेंबरपर्यंत याची प्रक्रिया असणार आहे. या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला नव्यानं करता येईल, सोबतच आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट भरता येईल आणि चॉईस फिलिंगसुद्धा करता येईल. सो पहिले आपण बघूया रजिस्ट्रेशन कधीपर्यंत उपलब्ध आहे. 4 नोव्हेंबरपासून 9 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे. आज ऑलरेडी 4 नोव्हेंबर आहे, म्हणजे पहिला दिवस आहे. पेमेंट फॅसिलिटी 9 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या दरम्यानच्या काळामध्ये, म्हणजे आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी उद्या रजिस्ट्रेशन केलं तर तो लगेचच रजिस्ट्रेशन फीस भरू शकतो आणि लगेचच चॉईस फिलिंगची सुविधासुद्धा त्याला उपलब्ध असणार आहे. आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया 5 नोव्हेंबरपासून म्हणजे उद्यापासून सुरू होती आहे आणि 9 नोव्हेंबरला रात्री 11:55 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत जवळजवळ उपलब्ध असेल. सो अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन, सिक्युरिटी डिपॉझिट भरणं आणि चॉईस फिलिंग ही जी काय प्रक्रिया असणार आहे ही MCCच्या वतीनं चौथ्या राऊंडसाठी त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. आणि 9 नोव्हेंबरला जी चॉईस फिलिंग संपेल त्यानंतर हा राऊंड 12 नोव्हेंबरला जाहीर होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल असे विद्यार्थी 13 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रितसर ॲडमिशन घेऊ शकतील. सो थोडक्यात काय, तर ही जी काय राऊंडची प्रक्रिया आहे, अलॉटमेंटची प्रक्रिया आहे, ही 12ला येईल आणि 20ला हे राऊंड संपेल. आता ऑफिशियली काय असतं की किमान हा जो राऊंड जाहीर होणार आहे याच्यानंतर जी काय रिपोर्टिंग होणार आहे, तर जे मुलं ऑल इंडिया कोट्यात जॉईन ते मुलं स्टेटमधनं बाद केले जातात. तिसऱ्या राऊंडचा तो नियम होता, परंतु महाराष्ट्र CET सेल यावर्षी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. डबल ए ट्रिपल सीचा असेल किंवा MCCचा असेल, तर विशेषतः MCCच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा राऊंड जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रानं आपला राऊंड जाहीर केला. म्हणजे त्याची रिपोर्टिंगच चालू होती. ऑफिशियली त्यांची गाईडलाईन होती की 1 तारखेला एक लिस्ट शेअर केली जाईल सायंकाळनंतर. त्याच्यामध्ये जे मुलं ऑलरेडी जॉईंट आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये ते वाईड आऊट करून उर्वरित मुलांचीच सिलेक्शनची यादी जाहीर केली जावी असं गाईडलाईन होत्या. त्यामुळे अनेक राज्यांची सिलेक्शन लिस्ट असेल किंवा चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल ही एक्सटेंड झाली, परंतु महाराष्ट्र कुणाचं ऐकत नाही. महाराष्ट्र CET सेलनं जे तर त्यांचा राऊंड जाहीर केला आणि नाही म्हणलं तरी 100-150 मुलांचं नुकसान याच्यामध्ये झालं असं आपण म्हणू शकतो. कारण एवढे मुलं कदाचित ऑल इंडियात जॉईंट असतील आणि त्यांनी कदाचित जर स्टेटमध्ये भरलं तर ते तिकडं लेफ्ट करून इकडं घेऊ शकले असतील, कारण त्यांना किंवा अलॉटमेंट त्यांना मिळालेली असेल. सो थोडक्यात काय, तर हा जो काय ऑल इंडियाचा चौथा राऊंड असेल तो 12 नोव्हेंबरला त्याचा रिझल्ट आहे आणि 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान याची ॲडमिशन प्रक्रिया होईल. मग महाराष्ट्राचा राऊंड कधी होणार, जर या शेड्यूलनुसार जर आपण गेलं तर MCCच्या पोर्टलवर एक स्टेट वर्सेस UGचं एक शेड्यूल ऑलरेडी आहे आणि हे जे शेड्यूल होतं या शेड्यूलमध्ये साधारण महाराष्ट्राने केव्हा त्यांचं म्हणजे स्टेट वर्सेस MCC म्हणूया आपण, तर याच्यामध्ये गाईडलाईन आहे 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्राने आपला राऊंड कंडक्ट केला पाहिजे. आता एक्झॅक्टली ते अशा पद्धतीनं करतील की त्याच्या बिफोर करतील हे बघावं लागेल, परंतु जर हे शेड्यूल जर स्टेट CET सेलनं फॉलो केलं तर साधारण 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होऊ शकते.
15 तारखेला अलॉटमेंट येऊ शकते आणि तिथून पुढं 5 दिवस साधारण ॲडमिशनला जर दिले तर 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राची सुद्धा MBBS BDSचा चौथा राऊंड हा पूर्ण होऊ शकतो. किमान अशा पद्धतीने तरी CET सेलनं गेलं पाहिजे. आणि या माध्यमातून मग बरेचसे जे ओव्हरलॅपिंगचा जो विषय आहे किंवा काही मुलं अशा आहेत की जे कट टू कट मार्क आहेत त्यांना ते ऑल इंडियात पण कदाचित प्रयत्न करतील, स्टेटमध्येही करू शकतात, तर त्यांची थोडीशी सोय होते. तिकडचा राऊंड अगोदर लागला तर त्यांना सुस्त नेमकं काय केलं पाहिजे. परंतु मागच्या राऊंडमध्ये असं झालं नाही. आणि अजून एक लॉस मागच्या राऊंडमधला जो MBBS BDSचा जो राऊंड होता त्याच्यापूर्वी BMSचा राऊंड लागला. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी BMSच्या चांगल्या कॉलेजच्या सीट एंगेज करून ठेवल्या होत्या. अर्थात त्या आता विड्रॉ झालेल्या असतील आणि चौथ्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. परंतु त्या चांगल्या चांगल्या कॉलेजला अपग्रेड होऊ शकणारे मुलं झाले नाही आणि त्यांचं इनडायरेक्टली ते नुकसान झालेलं आहे. असो, जे झालं ते झालेलं आहे. आता त्याला पर्याय नाही. परंतु आता महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं साधारण 11 तारखेपासून 14 तारखेच्या दरम्यान MBBS BDSचा चौथा राऊंड कंडक्ट केला जाईल असं आपण या शेड्यूलनुसार म्हणू शकतो. आणि ऑल इंडियाचा जर MCCचा म्हणाल तर त्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. 9 तारखेपर्यंत ती प्रक्रिया आहे. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट MBBSसाठी अर्थात स्कोअर असेल तर किंवा कमी स्कोअर आहे परंतु पेइंग कॅपॅसिटी आहे अशा मुलांच्या दृष्टीनं डीम युनिव्हर्सिटीसाठी जर अर्ज प्रक्रियेत जायचं असेल तर ही डेट लक्षात घ्या. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. आता याच्यानंतर जर सीट वेकंट राहिल्या तर बऱ्याचदा MCCचं जे 5वा राऊंड जर झाला योगायोगानं तर तिथं रजिस्ट्रेशन्स ओपन होत नाही. जे मुलं ऑलरेडी आता या चौथ्या राऊंडपर्यंत रजिस्टर्ड आहेत, इलिजिबल आहेत, तेच मुलं पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊन रजिस्ट्रेशन करून ॲडमिशनसाठी प्रयत्न करण्याचा हा एक ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. आपली परिस्थिती असेल किंवा आपल्याला याच्यात जायचं असेल, आपल्याकडे चांगले गुण असतील किंवा आपली पेइंग कॅपॅसिटी असेल तर अशा दोन्ही केसमध्ये जे तर चौथ्या राऊंडमध्ये आपण भाग घेऊ शकता. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जायचं आहे. सो हा MBBS BDSच्या चौथ्या राऊंडबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर केली. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.